झी मराठी, चर्चा ही होणारच. चंदगड पंचायत समितीच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसनं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केल्यानंतर आता सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. सभापती पदासाठी माणगाव गटातील अनुभवी नेते विलास नाईक यांचं नाव आघाडीवर असताना उपसभापती पदाच्या निवडीकडे तालुक्याचं लक्ष लागून राहिलं. अशा पार्श्वभूमीवर माजी आमदार राजेश पाटील यांनी मोठी राजकीय खेळी करत तुर्केवाडी पंचायत समिती गणातून विक्रमी मताधिक्याने विजय झालेले युवा कार्यकर्ते पांडुरंग बेनके यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड केली. पांडुरंग बेनके यांची गटनेतेपदी निवड झाल्यानं तालुक्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. युवक नेतृत्वाला संधी देत राष्ट्रवादीनं आक्रमक चेहरा समोर आणल्यानं विरोधकांना जोरदार धक्का बसल्याची चर्चा आहे. पंचायत समितीवर राष्ट्रवादीची पकड मजबूत झाल्यानंतर आता सभापती व उपसभापती निवडीसाठी हालचाली वेगानं सुरू झाल्या. गटनेते पदाची सूत्र पांडुरंग बेनके यांच्या हाती दिल्यानं आगामी निवड प्रक्रियेत राष्ट्रवादी काँग्रेस अधिक आक्रमकपणे पुढे जाण्याची शक्यता आहे. तालुक्यातील राजकीय घडामोडींमध्ये या निवडीमुळे नवं समीकरण तयार होणार असून राष्ट्रवादीच्या वाढीला दिशा मिळणार आहे. त्याचबरोबर तालुक्यातील पंचायत समिती कारभार विलास नाईक, संज्योती मळवीकर व पांडुरंग बेनके यांच्या अभ्यासपूर्ण शैलीमुळे गतिशील होण्यास मदत होणार आहे. सी मराठीसाठी ज्ञानेश्वर पाटील, चंदगड.